आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। कुरुंदवाड शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात नागरिकांची कारवाईची मागणी। सरकारी दवाखाना, रस्ता, पालिका चौक व नवबाग परिसरात वाहतूक कोंडी, पार्किंगवरून वाद, दमदाटीचे प्रकार वाढले। शहरातील सरकारी दवाखाना, रस्ता, पालिका चौक तसेच नवबाग परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून या भागांना अतिक्रमण मुक्त करून श्वासमुक्त करावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। वाढत्या बेकायदेशीर पार्किंगमुळे वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांमध्ये वादाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत। पालिका कार्यालयात अधिकृत पार्किंगची व्यवस्था नसतानाही अनेक वाहनधारक आपली वाहने बाहेरील रस्त्यावर, विशेषतः बँकेसमोरील मार्गावर उभी करत आहेत। या ठिकाणी हातगाड्यांचे असणारे अतिक्रमण, यामुळे वाहने रस्त्यावर उभी करावी लागत आहेत। रुंदी कमी होऊन नागरिकांना ये-जा करणे अत्यंत कठीण बनले आहे। यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे काही अतिक्रमित वाहनधारकांकडून नागरिकांना वाहने काढण्यासाठी दमदाटी केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। पालिका चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असून येथे अनेक वेळा अपघाताचे प्रसंग घडले आहेत। पार्किंगच्या कारणावरून वादावादी वाढून आता हमरीतुमरीपर्यंत प्रकार पोहोचत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे। अनेक बँक कर्मचारी सकाळी 10 वाजता गाडी लावून गेल्यानंतर संध्याकाळी 5 वाजताच येतात, त्यामुळे चौकात मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे। नवबाग रस्त्यावर खाऊ गाड्यांसमोर दुचाकीचे अनियमित पार्किंग होत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे। काही वाहने कायमस्वरूपीच रस्त्यावर उभी राहत असल्याने त्या ठिकाणी अतिक्रमणाचे स्वरूप तयार झाले आहे। परिणामी या मार्गावर नेहमीच वाहतूक विस्कळीत होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणे हटवणे बंधनकारक असतानाही पालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे। राजकीय दबावामुळे अतिक्रमण हटाव मोहीम पुढे ढकलली जात असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे। नागरिकांनी तातडीने अतिक्रमण हटवून वाहतुकीला शिस्त लावावी अशी मागणी होत आहे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।